माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सर्वप्रथम या घटनेचे चौकशीचे आदेश दिलेले आहेत. ज्या व्यक्तीने हा हल्ला केलेला आहे तो कुठल्या उद्देशाने केलेला आहे आणि त्याच्या मागची नक्की कारणं काय ह्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. पुढे काय समितीवर नेमणार वगैरे असं काय आहे का? नाही, आपले जिथे स्थानिक जे SP आहेत त्यांना मला वाटतं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी निर्देश दिलेले आहेत. काही संशयितांना ताब्यात घेतल्याची माहिती मिळते. प्रकरण नेमकं किती गंभीर आहे? ज्यांनी हा हल्ला केलेला आहे त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आलेला आहे. मुळात ही व्यक्ती ही स्वतः त्या गुरुद्वारामध्ये गेल्या 2 वर्षापासून काम करते. तर गुरुद्वाराची मध्ये ते पाहणी करत असताना त्यांच्यासोबतच ही व्यक्ती तिथे सकाळपासून होती. त्यामुळे असं कोणी बाहेरची व्यक्ती तिथे आतमध्ये शिरल्याने त्याने हल्ला केला असं नाही. तिथल्या त्या गुरुद्वारामध्येच काम करणारी ही व्यक्ती होती आणि त्यामुळे कदाचित आता त्याच्यामध्ये हा सिक्युरिटी लॅब्स आहे किंवा नाही आहे हे चौकशीच्या अंती आपल्या लक्षात येईल. सुप्रीम कोर्टामध्ये सर सुनावणी सुरू आहे. पक्ष कोणाचा आहे याविषयी एकंदरीतच ह्यावरती कपिल सिब्बल एक मोठा आरोप केलेला आहे का एकनाथ शिंदेचं जे पद आहे तेच अवैधरित्या आहे. उपमुख्यमंत्री असेल मुख्यमंत्री पद त्याच्यावर भाष्य केलेलं आहे. नाही बघा, शेवटी आता एका साईडची फक्त आता आर्ग्युमेंट झालेली आहे. अजून आमच्या बाजूची आर्ग्युमेंट आता अजून सुरू व्हायची आहे. जेव्हा आमच्या बाजूची आर्ग्युमेंट ज्यावेळेला चालू होईल त्यावेळेला सत्य बाजू ही जगासमोर येणारच आहे. तर मला त्याच्याबद्दल आत्ता काही बोलण्याची आवश्यकता नाही. आता त्यांच्या आर्ग्युमेंटच्या वरनाच ते जर का एवढे खुश होत असतील की आमचे विरोधक जर का खुश होत असेल तर त्यांना होऊ द्यात खुश, काय अडचण नाही. परंतु जेव्हा सत्य बाजू समोर येईल तांत्रिक दृष्ट्या आमची बाजू कशी सत्य आहे कशी योग्य आहे हे आमचे वकील जेव्हा तिथे ज्या मुद्दे मांडतील तेव्हा सगळं संबंध जगाच्या लक्षात येईल. निवडणूक आयोगाला टार्गेट केलं कपिल सिब्बल. निवडणूक आयोगाची पूर्ण कार्यप्रणाली त्याच्यावर प्रशिक्षण निर्माण केलं. तर निवडणूक आयोगाने कुठल्या आधारे निर्णय घेतले मला वाटतं त्यावेळेला मला आठवतं की निवडणूक आयोगाला तुम्ही निर्णय घेण्यापासून रोखा, त्यांना थांबवा अशा पद्धतीची देखील त्यावेळेला त्यांनी याचिका दाखल केली होती जी कोर्टाने फेटाळली होती. मला वाटतं शेवटी पक्ष हातातून गेल्याचं दुःख हे त्यांच्या मनामध्ये असणं साहजिक आहे. परंतु ह्याच्या मागची मूळ कारणं ही ह्याच्यावर त्यांनी विचार करणं आवश्यक आहे की माझ्याकडनं आमदार तर गेलेच पण अख्खा महाराष्ट्रामधली अख्खी शिवसेना प्रत्येक शिवसैनिक का सोडून गेला हा विचार खरं तर त्यांनी करणं आवश्यक आहे. मला वाटतं ठीक आहे, आता तांत्रिक शेवटी कोर्टामधली आर्ग्युमेंट ही तांत्रिक गोष्टींवरती असते की ते भावनिक नसते. तांत्रिकदृष्ट्या मला विश्वास आहे कारण ज्यावेळेला विधिमंडळामध्ये अध्यक्षांच्या कडे ज्यावेळेला सुनावणी झाली मी स्वतः याच्यामध्ये एक साक्षीदार म्हणून होतो आणि त्यामुळे ही केस आम्ही अतिशय जवळनं पाहिलेली आहे. माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी जे निर्णय घेतले ते अतिशय तांत्रिकदृष्ट्या देखील योग्य निर्णय घेतलेले आहेत. त्यामुळे कुठेही आम्हाला अडचण येणार नाही. संजय राऊत म्हणतात की आमची बाजू सक्षम आहे त्यामुळे निकाल सत्याच्या बाजूने लागेल. आता हेच संजय राऊत म्हणत होते की आम्ही आता जनतेच्या कोर्टात जाऊ. आता जनतेच्या कोर्टाने जर निकाल दिल्याच्यानंतर पुन्हा आता ह्याच कोर्टावरती त्यांचा विश्वास आता ठेवायला लागलेले आहेत. हे संजय राऊत आहेत की ज्यांनी सुप्रीम कोर्टावरती हायकोर्टावरती तिथे अतिशय चुकीच्या पद्धतीने ही यंत्रणा काम करते असे आरोप केले होते. मला वाटतं रंग बदलू गिरगिट असं त्यांना म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. सर एक महत्त्वाचा मुद्दा समोर येतोय. आज एबीवाडीच्या महत्त्वाच्या बैठका होत्या सह्याद्री गेस्ट हाऊसला आणि आज एकनाथ शिंदे गैरहजर राहिले. तर एकनाथ शिंदे कुठे नाराज आहेत कारण की पालकमंत्रीचा तिढा सुटत नाहीये. काल मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एक महत्त्वाची बैठक पार पडली त्याच्यामध्ये हे तिढा सुटला नाही त्यामुळे एकनाथ शिंदे नाराज आहेत अशी राजकीय चर्चा सुरू. बघा आता ते कसं आहे शेवटी आमच्या काही विरोधक आहेत ज्या विरोधकांना माननीय एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा फडणवीस साहेब असतील या दोघांमध्ये वारंवार भांडणं लावायचा प्रयत्न करतात. परंतु त्यांना काही ते जमत नाही आणि दोन्ही नेत्यांमध्ये अतिशय चांगला समन्वय मागील 3.5-4 वर्षापासून आम्ही पाहतोय. माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना देखील देवेंद्र फडणवीस साहेबांसोबत त्यांचा अतिशय चांगला समन्वय होता. आज देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री असताना देखील एकनाथ शिंदे साहेबांचा त्यांच्यासोबत अतिशय चांगला समन्वय आहे. दोघांमध्ये कुठलेही वादविवाद नाहीत आणि एकनाथ शिंदे साहेब अजिबात नाराज नाहीत. शेवटी सरकारचा भाग म्हणून आज उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्या खात्याचा जो कारभार आहे ते ज्या पद्धतीने ते हाताळत आहेत अतिशय योग्यरित्या हाताळत आहेत आणि ते माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या सोबत समन्वयाने ते हाताळत आहेत. बघा शेवटी कधीपर्यंत होईल आता ते मी सांगू शकणार नाही. परंतु लवकरात लवकर व्हावा माझी तर वैयक्तिक इच्छा आहे की तिथे आता भरत शेठ यांच्या हस्ते तिकडे 15 ऑगस्ट तिथे झेंडावंदन होणार आहे. परंतु पालकमंत्री म्हणून तो झेंडावंदन त्यांच्या हस्ते झाला पाहिजे. ध्वजारोहण हा त्यांच्या हस्ते झाला पाहिजे अशी माझी इच्छा आहे.
साहेब, एक माणसावर करणाऱ्या ताडगोमधल्या गृहसंकुलात कर मिळणार नाही अशी जाहिरात सोशल मीडियात एका बिल्डरकडून केली, असा व्हिडिओ व्हायरल झाला. यानंतर ज्याने व्हिडिओ तयार केला होता त्याने पुन्हा स्पष्टीकरण पण दिलं की एका वारकऱ्याचा तो फ्लॅट आहे, त्याच्यामुळे त्याला बोलावं आणि लागेल. आता ह्याची डिटेल माझ्याकडे आत्ता नाही आहे, परंतु जर का विकणारी व्यक्ती पण मराठी असेल आणि त्यांनी तशी इच्छा व्यक्त केली असेल तर तो त्याचा वैयक्तिक निर्णय होतो. परंतु आपल्याकडे शेवटी कायदा आहे की आपल्याकडे स्वातंत्र्य आहे आणि अशा पद्धतीने घरं विकत असताना कुठल्याही खाद्यपदार्थावरती बंदी आहे किंवा असे कुठलेही रिस्ट्रिक्शन कायद्यानुसार लावता येत नाहीत. आणि म्हणून नक्कीच तो कायदा शेवटी सगळ्यांसाठी समान आहे. ह्याच्यामध्ये कुठलेही राजकारण न करता, मला वाटतं ह्या गोष्टीला आपण राजकारण न करता पाहिलं पाहिजे. कोणाचा तो वैयक्तिक निर्णय असेल, परंतु कायद्याला धरून जर का नसेल तर तक्रार वगैरे सरकार जर का कोणाची आली तर त्यावरची तशा पद्धतीने कारवाई करता येईल. साहेब, शिवसेनेचं ऑपरेशन टायगर सक्रिय आहे का? कारण आपण पाहतोय की इकडे सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे, दुसरीकडे बरेचसे आमदार आपल्या संपर्कात आहेत जे येण्यासाठी इच्छुक आहेत. नाही, मी याही अगोदर सांगितलं होतं की ऑपरेशन टायगर हे तर सातत्याने चालू आहेच, परंतु आम्ही कुणाकडे अप्रोच करत नाही आहोत. विरोधी पक्षामधले असलेले आमदार असू द्यात किंवा लोकप्रतिनिधी असू द्यात किंवा त्यांचे पदाधिकारी असू द्यात, त्यांची इच्छा आहे माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करण्याची. आणि त्यांची मागणी आहे की आम्हाला एकनाथ शिंदे साहेबांसोबत काम करायचं आहे. त्यामुळे आम्ही कुठेही कोणालाही समोरून अप्रोच करत नाही आहोत. जे काय आहे हे लोकप्रतिनिधी हे आम्हाला समोर अप्रोच करतायत. जरांगे पाटील सर वर्षावरती आंदोलन करणार आहे, थेट वर्षा गाठणार आहे. नाही बघा, आम्ही जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती करू की आपण जो लढा आजपर्यंत देत आलेला आहात त्याला चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद माननीय एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना साहेबांनी दिला होता. देवेंद्र फडणवीसांनी देखील मुख्यमंत्री म्हणून अतिशय चांगले निर्णय हे मराठा समाजाच्याकरता घेतलेले आहेत. आणि जो काही गैरसमज आहे आपण यावर चर्चा करावी, तो आम्ही नक्कीच दूर करू. प्रश्न राहिला जे काही सर्टिफिकेट्स जे काही इश्यू होत आहेत, दाखले जे काही इश्यू होत आहेत, जिकडे चुकीच्या पद्धतीने दाखले दिले जात असतील तर त्याला वैध ठरवणे हे चुकीचंच होणार आहे. परंतु मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे जर का सांख्यिकी जर का आपण आकडा पाहिला तर मला वाटतं अगदी 95% जास्त दाखले हे वैध ठरवलेले आहेत. त्यामुळे जे काही दाखले अवैध ठरवले आहेत कारण नेमकी काय ती पाहावी लागतील, परंतु कोणावरती अन्याय होणार नाही ह्याची खबरदारी नक्कीच आम्ही घेऊ. कपिल सिब्बल यांनी म्हटलंय की जे व्यक्ती अपात्र होती तिलाच उपमुख्यमंत्री बनवण्यात आलं आणि पक्षामध्ये शिंदेच्या पक्षात घेण्यासाठी ईडी सीबीआय लावण्यात आली आमदारांच्या मागे. आता मी स्वतः माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत त्यावेळेला गेलो होतो. 50 आमदारांमध्ये सर्वात तरुण आमदार, सोबत कमी वयाचा आमदार मी होतो. माझ्यावरती कुठे ईडीची कुठली चौकशी होती? मला कुठलीच नोटीस नव्हती, माझ्या अगेन्स्ट कुठली एन्क्वायरी चालू नव्हती. मग मी पण गेलो ना. आणि मला वाटतं अशा पद्धतीने फक्त बदनाम करण्याचा प्रयत्न, आज तिकडे जे काही आता आर्ग्युमेंट करत असताना कुठल्या विषयावरती आर्ग्युमेंट करायचा हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे, परंतु ईडीमुळे आम्ही हा निर्णय घेतला. आता माझ्यासारखे असे अनेक आमदार आहेत की ज्यांच्या अगेन्स्ट कुठली एन्क्वायरी नसताना देखील त्यांनी माननीय एकनाथ शिंदे साहेबांसोबत जायचा निर्णय घेतला. तर मला वाटतं हे जे आरोप आहे त्याला कुठली तथ्य नाही. सामाजिक न्याय विभागाचा निधी जवळपास 319 कोटी वर्ग करण्यात आलेला आहे फक्त माझी लाडकी बहीणसाठी, कारण की राज्यामध्ये खळखळाट आहे. नाही, मला वाटतं या संबंधित खात्याचे जे मंत्री आहेत तेच त्याच्यावरती बोलू शकतील. परंतु शेवटी प्रत्येक वर्षामध्ये किती निधी हा त्या खात्याकरिता आरक्षित आहे, कारण शेवटी ते आरक्षित असलेला तो निधी असतो, थोडा निधी त्यांना मिळणं अपेक्षित असतं. त्यावरती त्या खात्याचे मंत्री महोदय बोलतील. 36,000 कंपन्या राज्यात बंद आहे असं एक माहिती समोर येतं, कधी माहिती समोर येते. नाही, आता ह्याची देखील माहिती माझ्याकडे आता उपस्थित नाही. उद्योग मंत्री महोदय याच्यावरती बोलतील. परंतु एक बाब लक्षात घेतली पाहिजे. मला वाटतं लोकसभेमध्ये काही खासदारांनी विचारलेल्या प्रश्नावरती केंद्र सरकारकडून आलेलं उत्तर आहे असं म्हटलं जातं. परंतु ह्यामध्ये महाराष्ट्रामध्ये आपण जर का पाहिलं, रेकॉर्ड ब्रेक इन्व्हेस्टमेंट, फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट असू द्यात किंवा लोकल आपले देशांतर्गत असू द्यात, सर्वात जास्त इन्व्हेस्टमेंट ही महाराष्ट्रामध्ये मागील 5 ते 6 वर्षामध्ये आपल्याला येताना दिसलेली आहे. त्यामुळे जेव्हा इन्व्हेस्टमेंट आली तेव्हा कंपन्या आल्याच ना. म्हणून मला वाटतं आता ठीक आहे, तर ह्याच्यामध्ये कुठले लघु उद्योग आहेत की मोठे उद्योग आहेत मला माहिती नाही, परंतु आकडे जे काही सांगतायत
त्यामध्ये इन्व्हेस्टमेंट आपल्या महाराष्ट्रामध्ये वाढलेली आहे. परिणामी अर्थातच महाराष्ट्रामध्ये उद्योग हे उलट वाढलेले आहेत, कमी नाही झालेले. साहेब, संजय राऊत यांनी नुकतंच एक विधान केलं आणि त्यामध्ये ते म्हणतात की निवडणूक आयोगानं शेण खाल्लेलं आहे आणि चुकीच्या पद्धतीनं पक्षपाती निर्णय त्यांनी घेतलेला आहे. आता कसं आहे, ज्या वेळेला निवडणूक हरतात त्या वेळेला निवडणूक आयोगावरती आरोप करायचे. ज्यावेळेला निवडणूक आयोगाने हा निकाल दिला त्यावेळेस देखील हा मेरिटनुसारच दिला, परंतु तरीसुद्धा निवडणूक आयोगावरती त्यावेळेस देखील त्यांनी आरोप केले. परंतु ह्यामध्ये मला वाटतं त्यांची आता ती रडगणं रडायची त्यांची आता ही सवय झालेली आहे. ग्रामपंचायत निवडणूक हरली तरीसुद्धा हे निवडणूक आयोगावरतीच आरोप करत असतात. तर मला वाटतं आता ह्याच्यामध्ये त्यांच्याकडे आरोप करण्याव्यतिरिक्त दुसरं काहीही राहिलेलं नाही. निवडणूक आयोगाला भाजपचा एजंट म्हणून म्हणतायत, याला उत्तर कसं देणार? नाही बघा, शेवटी आज निवडणुका आम्ही जसे जिंकलेलो आहोत तसं आम्ही काही निवडणुका आम्ही हरलेलो देखील आहोत. त्यामुळे असं जरुरी नाही की म्हणजे आम्ही निवडणुका जिंकलो की निवडणूक आयोग तिथं वाईट होतं आणि ते निवडणूक जेव्हा जिंकतात त्यावेळेला निवडणूक आयोग हे चांगलं होतं. मला वाटतं अशा पद्धतीने दुटप्पी भूमिका मांडण्यावरती आम्ही काही जास्त बोलू इच्छित नाही. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.